ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशभरात उद्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण होणार आहे आणि त्यासाठी देशभरातील विविध प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले गेले आहेत। महाराष्ट्रातनं 15 सरपंचांना उद्याच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यात गावचा कारभार चालवणाऱ्या कारभारिणी देखील आहेत। काही महिला सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांना विचारूया नेमकं त्यांना कशासाठी बोलवलं आहे। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात आणि उद्या मोदीजींनी तुम्हाला कार्यक्रमासाठी? नमस्कार, मी सौ जयश्री धनंजय इंगोले, कामठी तालुका, जिल्हा नागपूर, सरपंच खसाळा। अच्छा, काय केलंय गावासाठी त्यामुळे तुम्हाला मोदींनी बोलवलं? माझं गाव पुनर्वसित गाव आहे। माझ्या गावात पायाभूत सुविधा बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, परंतु आपण फक्त पायाभूत सुविधा केला म्हणजेच गावाचा विकास होतो का? त्याचप्रमाणे माझ्या डोक्यात माननीय श्री मोदी साहेबांची संकल्पना आली की खरंच 2030 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या सक्षम होऊ शकेल का? त्याच प्रकारे जर समजा आपण अभियानात पार्टिसिपेट झालं, गाव जर आपण अभियानात जर आपण पार्टिसिपेट करून जर गावाचं काम सुरू केलं तर नक्कीच आपले प्रत्येक गाव 2030 पर्यंत सक्षम आणि हरित पंचायत होऊ शकते। हरित पंचायत होण्यासाठी आता काम करत तुम्ही काय गावासाठी वेगळं केलं? सर, गावासाठी आम्ही असं वेगळं केलेलं आहे की आमच्या इथे खरंच मी ठाणे जिल्ह्यातून आलेले आहे। नैना अशोक भुसारे, ग्रुप ग्रामपंचायत भावशे कुस्ते, तानसा अभयारण्य, आणि माझी ग्रामपंचायत ग्रामीण भागातले असूनही सुद्धा खूप काही मी चांगलं करण्याचा प्रयत्न केले। तिथे मला नुकताच 2024-25ला आता RR आबा सुंदरगाव पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यातनंच आमची इकडे निवड झालेली आहे खरं तर। आणि आमच्या इथे ग्रामीण भागामध्ये सगळे आदिम लोक आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना घरकुला मिळालेले आहेत। तुमचा भाग आदिवासी भाग आहे? पूर्णतः आदिवासी भाग। आदिवासींसाठी तुम्ही काय वेगळ्या काही संकल्पना राबवल्यात का तुमच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत? हो सर, राबवल्यात। कारण की आताच नुकतंच आमच्या इथे जे काही एमआरजीएसमधनं कामं असतात त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना मोगरे विहिरींचे 7 प्रस्ताव तयार करून त्यांना म्हणजे आमच्याकडे पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहेत, म्हणून त्यांना विहिरीचे प्रस्ताव सादर करून त्यांना पाणी कसं देता येतील आणि त्याच्यातनं त्यांना दुप्पट उत्पन्न कसं घेता येतील त्याच्यासाठी विहिरी दिल्या। शेती आणि ग्रामीण म्हणजे भाग या दोन्हीसाठी तुम्ही काम करताय म्हणजे। तुम्ही कुठून आलेला आहात? वाशिम तालुका। वाशिम, अच्छा। काय वेगळं काय केलेलं आहे गावासाठी? गाव का आमचं स्मार्ट ग्रामपंचायत गाव झालेलं आहे। डिजिटल शाळा, नळ, रोड, लाईट, पूर्ण गाव स्मार्टमध्ये बसलेलं आहे आणि पुरस्कार मिळालेले आहेत आम्हाला। तुमच्या ग्रामपंचायतला पुरस्कार? हो हो। मागच्या किती वर्षांपासून तुम्हाला पुरस्कार? मला 10 वर्षापासून। हो, गावासाठी म्हणजे वेगळं केलं ना पुरस्कार? डिजिटल शाळा, अंगणवाडी मुलगी, पूर्ण आम्ही गावासाठी नळ मीटर चालू, 24 तास नळ चालू। पाण्याची सुविधा सगळ्यात महत्त्वाची, त्यासाठी तुम्ही काम केलं? हो हो। ताई, तुम्ही कुठून आलेला? नमस्कार, मी संजीवनी वैजनाथ पाटील, राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर। अच्छा, अहिल्यानगर मधून आलेला? लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शन पावन झालेल्या पवित्र भूमीतली मी आहे। मी आमच्या गावासाठी हर घर जल योजनेचे काम केले आहे, मातृवंदनाचे काम केले, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता यावरही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे। आमच्या शाळेतील सगळ्या मराठी शाळा डिजिटल केल्या आहेत। तुम्ही ज्या भागातून येता, तुम्ही आता उल्लेख केला खर्डा भाग आणि जामखेड भाग, दुष्काळी पट्टा म्हणून त्या भागाकडे बघितलं जातं। जलजीवनचं तुम्ही काम करता, पण मागच्या काही दिवसांपासून जलजीवनची कामं पूर्ण होत नाहीत असा आरोप होतो। तुमच्या गावातली काय परिस्थिती? आमच्या गावात माझी जल योजना पूर्ण झाली, 100% पूर्ण झाली। आता 10-15 दिवसात म्हणलं तरी माझ्या ग्रामपंचायतला ती स्वाधीन करणार आहेत। अच्छा, म्हणजे तुम्ही 15 दिवसात पुढच्या घरोघरी पाणी जाणार आहे? पाणी जाणार आहे। किती वर्षांपासून सर? 3 महिने झालं पाणी चालू केलेले आहेत। आमच्या जी योजना आमच्या ग्रामपंचायतला स्वाधीन करायची केली नाही ती आता 15 दिवसात होणार आहे ती। तुम्ही किती वर्षांपासून सरपंच? मी 2 वर्ष झालेत। तुमच्या 2 वर्षांच्या काळात हे सगळं? हो। आता अजून तुमच्याकडे 3 वर्षाचा टर्म राहिलेली आहे? 2.5 वर्षाचाच माझा कालावधी होता, अजून 5 महिन्यांनी मी माझं सरपंच पद संपत आहे। अच्छा, म्हणजे तुमच्या आघाडीचे तालुका अध्यक्ष आहे, महिलांचं बी मोठ्या प्रमाणात मी काम करते। 6 महिन्यात तुमचं पद संपतंय म्हणता तुम्ही, 6 महिन्यात अजून काय प्लॅन केलेत का? कारण जलजीवनची योजना तुम्ही पूर्ण केली, खरं कौतुकास्पद काम। मग अजून महिलांसाठी काम करणारे, गावातल्या महिलांसाठी बचत गटाचं मोठ्या प्रमाणात काम करते। मग जेणेकरून महिला घराच्या बाहेर पडल्या पाहिजेत, महिलांना बचतीचं कळायला पाहिजे की आपल्या बँकेत गेलं तर त्याची देवाणघेवाण करता आली पाहिजे, त्यासाठी मी। ताई, सगळ्या सरपंचांशी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय, सगळ्या महिलांसाठीच सांगता, पुरुषांसाठी काय करताय की नाही? कारण गावामध्ये महिला पुरुष सगळे आहेत।
पुरुषासाठी पण करतात. अच्छा, तुम्ही कुठून आलेले आहे? सुप्रभावती राजकुमार बिरादार, कुठून आले तुमचं गाव? लातूर. हां, ग्रामपंचायत बामणी कार्य. किती वर्षांपासून सरपंच आहेत तुम्ही मागचे? आता हे 5 वर्ष, शेवटचं वर्ष. अच्छा, शेवटचं वर्ष. हो, आता आहे तुम्हाला काही काळ काम करण्यासाठी संधी? वृक्षारोपण केल्यात. 25,000 झाडे लावलात, 55,000 जगवलेत. अच्छा, 39 एकर जमीन आम्ही ताब्यात घेतली गावची. जे जे शक्य होईल गावासाठी ते केलं. केलं. हो, केलं. वृक्षारोपण केलंय म्हणतायत ह्या, पण वृक्ष लावणं ठीक आहे, पण ते जगवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. महत्त्वाची गोष्ट आहे. वृक्ष लावायला पाहिजे, पण त्याचं संगोपने व्हायला पाहिजे. त्याच्यामुळेच हरित गाव होणार आहे आपला. तुम्ही कुठून आल्यात ताई? नमस्कार, मी सौ अपर्णा नितीन राऊत, सरपंच कोंढाळा, तालुका देसाईगंज, वडसा, गडचिरोली जिल्हा. अच्छा, तुम्ही गडचिरोलीत आलात. ज्या भागाकडे गडचिरोलीकडे मागच्या काही वर्षांपासून, अनेक वर्षांपासून नक्षलग्रस्त भाग म्हणून बघितला जातो, तिथून तुम्ही आला, तिथलं प्रतिनिधित्व करतायत. देशाच्या राजधानीत तुम्हाला संधी मिळालेली, काय भावना आहेत? आणि नाही, खरंच खूप सुंदर अनुभव आहे हा, कारण की गडचिरोलीमधून इथं पाठवणं ती खूप सौभाग्याची गोष्ट आहे. गडचिरोली जिल्हा सगळं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये जसं नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो, परंतु आम्ही इतक्या दिवसापासून तिथं वास्तव्याला आहोत, पण असा अनुभव आम्हाला कधीच नाही आलाय. किती वर्षांपासून सरपंच आहेत तुम्ही ताई? आम्हाला आता 4.5 वर्ष पूर्ण झालेले आहे. शेवटचंच आता महिने काही बाकी आहेत. ताई, तुम्ही काय वेगळं केलं गावासाठी वेगळं करण्यालायक म्हणजे एवढं की मी किशोरवयीन मुलींसाठी आणि युवकांसाठी मी गावामध्ये जे कामं केले आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. साधारणतः काय आहेत आमच्या TV 9च्या प्रेक्षकांसाठी सांगू शकताय का? कारण तुमच्यासारख्या सरपंचाचा आदर्श जर घेऊन दुसऱ्या कुठल्या सरपंचांनी काम केलं तर त्यांना काय केलं नेमकं वेगळं सांगाल? हां, आमच्या गावामध्ये कसं आहे की एक आपली युवक पिढी जी आहे, युवा पिढी, त्यांनी एक शाडो पंचायत म्हणून निर्माण केली होती. त्या शाडो पंचायतच्या माध्यमातून गावातली जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आहेत किंवा इतरही मुलं आहेत, त्यांना हाताशी घेऊन त्यांनी शिक्षणाबद्दल क्लासेस, योगा क्लासेस, त्यांना कबड्डी, खो खो शिकवणं आणि त्यांचे विविध गोष्टीमध्ये उपक्रम घेणं, याच्यासाठी खूप महत्त्वाचं सहकार्य केलं आहे. प्रत्येकदा गाव स्वच्छतेसाठी त्यांनी खूप मोलाचं मला सहकार्य केलेलं आहे आणि आजही ते करत आहेत मुलं. आणि खरं तर त्यांनी खूप दिवसापासून मागणी होती की गावामध्ये अभ्यासिका असावी, कारण की वातावरण अभ्यासिकेशिवाय बनू नाही शकत. त्यांना एक जागा हवी होती अभ्यास करण्यासाठी, तर त्या गोष्टी आम्ही तिथं निर्माण केल्या आहे. आणि माझ्या 3 मुली बसत होत्या, तर माझ्या 3 मुली बसवत होत्या अभ्यासिकेमध्ये महिलांची, तर त्याच्यातली एक मुलगी सक्सेस झाली, 6 महिन्यामध्ये सक्सेस झाली. हे मोठं यश आहे म्हणायचं ताई तुमचं. सर्वात मोठं यश आहे. तिचं नाव अस्मिता मोहुर्ले म्हणून आहे आणि ती पहिल्याच फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्या गडचिरोलीमध्येच ती रुजू झालेली आहे. तर तिलाच मी माझ्या गावचं ध्वजारोहणाचं यावर्षी तिला मान दिलेला. म्हणजे तुम्ही दिल्लीत आहात आणि ध्वजारोहण ती तिकडे करणार आहे. आनंदाची गोष्ट. तर एक मला प्रश्न वेगळा विचारायचा तुम्हाला. नेहमी अशी चर्चा असते की सरपंच महिला असतात पण अधिकार सगळे पुरुषांकडे असतात. होतं असं खरंच? होतं, पण प्रत्येक महिलेमध्ये म्हणजे मागं एक पुरुषच असतो. आणि माझे मिस्टर म्हणजे मी सरपंच आहे, माझे मिस्टर सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि दोन्ही मिळून आम्ही एक म्हणजे महासत्ता गाडा दोघं मिळून हाकत्या. हो, आणि त्याच्यामुळे हे सगळं सक्सेस यश मिळालेलं आहे आम्हाला. आम्ही स्मार्टगावमध्ये तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही प्रथम आलेलो आहोत. म्हणजे हे फक्त असा आरोप केला जातो की महिला सरपंच काम करत नाही, तसं नाहीये म्हणायचं? नाही, तसं काही नाही आहे. पुरुषाची साथ असली की महिलाही समोर जातात, पण पुरुषही दोघांचं साथ असणं आवश्यक आहे. उद्या तुम्हाला मान मिळतोय मोदींजींच्या सोबत, मोदी ध्वजारोहण करणार आहेत, संबोधित करणार आहेत, काय ग्रामीण भागासाठी काय त्यांनी मार्गदर्शन करू शकते? 1-2 थोडक्यात काय अपेक्षा आहेत? ग्रामीण भागासाठी त्यांनी जे काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना खूप पुरेपूर चांगल्याच आहेत आणि त्यांचा लाभ सगळेच गावकरी जसं लाभार्थी घेतच आहेत. अजून काही जर नवीन नाविन्यपूर्ण आलं तर ते शिक्षणाच्या दृष्टीने आणि भावी पिढीच्या दृष्टीने खूप चांगलं राहणार. सगळ्या गावच्या कारभारणी होत्या, आपण त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या सगळ्यांनी याच भावना व्यक्त केलेल्या आहेत की आम्ही गावासाठी मागचे काही वर्षांपासून कामं करतोय, आगामी काळामध्ये देखील आम्हाला कामं करायची आहेत. मोदींनी गावासाठी वेगळ्या काही, खास करून शिक्षण असेल, आरोग्य असेल, यासाठी काही वेगळ्या योजनांची घोषणा केली तर गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या असतानाच पुरुष आणि महिला दोघंही गावचा गाडा हाकण्यासाठी सोबत असतील तर गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, अशा पद्धतीच्या भावना देखील या सगळ्या गावच्या महिला कारभारींनी TV 9 मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV 9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.